सरपंच व ग्रामसेवकांचा वेळकाढू धोरणामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या वाकोडी गावातील नगरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून सरपंचांच्या घरासमोर उभी आहे। अनेक पथदिवे बंद असल्यानं 3 दिवसात पथदिवे लावा, कचरा गाडी सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत सरपंच गजानन ठोसर यांनी दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील नगरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून सुमारे 5 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतने घेतलेली कचरा गाडी 2 महिन्यांपासून सरपंच यांच्या घरासमोर उभी आहे। अनेक पथदिवे बंद आहे। याबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना सांगितलं असता जीएसटी मुळे दुकानात माल उपलब्ध नाही, दुकानदाराने मागील बिल देणं बाकी असल्याचं उत्तर देऊन वेळकाढू धोरण राबवत असल्यानं मासिक सभेत ग्रामपंचायत सदस्य गजानन ठोसर यांनी बंद असलेले पथदिवेच ग्रामसेवक गजानन झणके यांच्या टेबलावर ठेवून त्यांना ते 2-3 दिवसात पथदिवे लावा तसेच कचरा गाडी सुरू करा, अन्यथा ग्रामसेवकाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शनगर, गाडेगाव, तुलसीनगर, शिवशक्तीनगर, साईनगर, नालंदानगर, सरस्वती नगर, भाग 1, 2, 3, 4, प्रियंका नगर, नंदनवन नगर, संताजी नगर, पावनसुन नगर, यशोधाम, गोकुळधाम, गणपती नगरासह असलेल्या नगरला घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा वाहून नेण्यासाठी जानेवारी 17 मध्ये सुमारे 5 लाख रुपये ग्रामपंचायतने खर्च करून कचरा गाडी घेतली। 2 महिने झाल्यानंतर कचरा टाकण्यास कचरा गाडी बंद झाल्यानं सर्व नगरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। याबाबत दरमहा होणाऱ्या मासिक सभेत चर्चेदरम्यान वेळकाढू धोरण ग्रामसेवक सरपंचांनी अवलंबल्यानं आजच्या या सभेत ग्रामसेवक झणके यांना बंद असलेले पथदिवे भेट देऊन पथदिवे लावण्याची मागणी करण्यात आली। ग्रामसेवक गजानन झणके यांचं मुख्यालय देवधाब असून वाकोडी ग्रामपंचायतचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे असल्यानं त्यांना वाकोडी गावाकडे आणि गावाच्या विकासाकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नसल्यानं वरिष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। तसेच कायमस्वरूपी ग्रामसेवकाची मागणी देखील यावेळी करण्यात आली। प्रतिनिधी समाधान सुरवाडे, NTV न्यूज मराठी, मलकापूर, बुलढाणा।